नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. असं कोणीच नाही की ज्याच्या घरामध्ये साबणाचा यूज करत नाही, कारण कपडे तर रोजच धुवावे लागतात, म्हणून साबणसुद्धा रोजच यूज करावे लागतं. परंतु तुम्ही या साबणाला कधी आजपर्यंत रबर बँड लावून बघितला आहे का? किंवा त्यामुळे आपल्या साबणाची किती बचत होणार आहे हे कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत. पण त्याचबरोबर काही रोजच्या उपयोगात येणाऱ्या अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांचाच या ठिकाणी फायदा होऊ शकेल. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या या छान सुंदर अशा व्हिडिओला. तर या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे बघा, आपल्याकडे शर्ट असतो किंवा अशा बऱ्याच काही वस्तू असतात, मग त्यांना इस्त्री करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. परंतु कधी कधी इमर्जन्सीमध्ये लाईट नसते किंवा आपल्याला सुद्धा भरपूर कंटाळा असतं, ती इस्त्री लावा, गरम करा, मग सर्व वेळ जातो. तर अशा वेळेस इमर्जन्सीमध्ये तुम्ही इस्त्री जर करायची असेल तुम्हाला, तर ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप उपयोगात येणारी ही टिप्स आहे. तुम्ही शर्ट म्हणा, कितीही गोळा झालेले तुमचे कपडे असेल, ते अगदी मिनिटामध्येच तुम्ही त्याची इस्त्री करू शकाल, ते पण अगदी सोप्या पद्धतीने, बिना लाईट बिल खर्च होता. तर ते कसं, तर बघा, आपल्याला घ्यायचं आहे कुठलंही तुम्ही असा जी आपल्याला एक तर कुकर घेऊ शकतात किंवा मग एखादा पॅन असेल तुमच्याकडे, काही पण घेऊ शकतात. फक्त त्याचा जो सरफेस आहे तो असा फ्लॅट असायला हवा. आणि बघा, अशा पद्धतीने मी कुकर घेतलेला आहे. कुकरला ठेवायचं आहे गॅसवर आणि अगदी 2 मिनिटात पूर्ण कुकर गरम होतं. जास्त वेळसुद्धा याला गरम करण्याची गरज नाही, नाही तर कपडे जळतील. थोडंसंच गरम करायचं आहे. एकदा जरी गरम केलं तरी त्याला भरपूर असं गरमाई राहते आणि संपूर्ण कपड्याची इस्त्री आपण एका मिनिटात करू शकतो आणि रिझल्ट तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर टिप्स आहे. अशा पद्धतीने आपल्याला ज्या ठिकाणी इस्त्री करायची आहे त्यावरती याला व्यवस्थितरित्या फिरवायचं आहे आणि रिझल्ट बघा. मी कुकरनी व्यवस्थित फिरवल्यानंतर किती खराब झालेला, म्हणजे गोळा झालेला हा शर्ट होता, तो अगदी म्हणजे न काही करता, इस्त्री वगैरेचा वापर न करता आपला शर्ट जो आहे तो अगदी व्यवस्थितरित्या चांगला होत आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते, जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामे येणारे असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बघा, याला अगदी थोड्या वेळाने जर गरम करून घेतलं तर अगदी आरामात तुम्ही तुमच्या कपड्यांची जी इस्त्री आहे ती इमर्जन्सीमध्ये अशा प्रकारे करू शकतात. आता त्यानंतरची दुसरी टिप्स बघा. आता कुणालाच असं वाटत नसेल की हा जो ऑर्गनायझर एक बॉक्स आहे माझ्याकडे, प्रत्येकाला वाटत असेल की हा बॉक्स मी विकत घेतलेला असेल एखाद्या दुकानातून भरपूर पैसे खर्च करून. तसं अजिबात नाही आहे. मी या बॉक्सला घरच्या घरीच तयार केलेलं आहे, ते पण झिरो ऑफ कॉस्टमध्ये, कुठलाही खर्च न करता आपण हे जे ऑर्गनायझर बॉक्स आहे ते घरच्या घरीच कसे तयार करू शकतो हेच आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. कारण आपल्याकडे भरपूर छोटे मोठे कपडे असतात, ते ठेवण्यासाठी आपल्याकडे पुरेशी जागा नसते, कारण लहान मुलं जर घरामध्ये असले त्यांचे भरपूर कपडे असतात आणि वेळेवरती ते आपल्याला सापडत देखील नाही. तर बघा, तुम्ही याला अशा पद्धतीने कपाटात देखील ठेवू शकतात किंवा वरती एखादा टेबल वगैरे असेल, डेली यूजचे कपडेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने घडी करून या ऑर्गनायझर बॉक्समध्ये ठेवू शकतात. आता याला बनवायचं कसं, तुम्हाला सर्वांना वाटत असेल की बनवणंसुद्धा तेवढंच अवघड असेल, तसं अजिबात नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण याला आज बनवणार आहोत. तर बघा, त्यासाठी आपल्याला फक्त या ठिकाणी घ्यायचा आहे एखादा रिकामा तुमच्याकडे बॉक्स असेल पडलेला, तो बॉक्स घ्यायचा आहे. तसंही आपल्याकडे भरपूर असे कार्डबोर्डचे बॉक्स असतात, मग आपण काय करतो की ते टाकून देतो. तसं अजिबात करायचं नाही. असे छोटेसे जे बॉक्स असतात ते आपल्याला घ्यायचे आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आज आपण याला न कट करता, न शिवता, अतिशय सोप्या पद्धतीने एक ऑर्गनायझर बॉक्स तयार करणार आहोत. आणि बघा, हे जे कडेचे जो भाग असतो, जो पॅकिंगसाठी असतो, तो भाग अशा पद्धतीने आतल्या साईडला लावायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपलं जे ऑर्गनायझर बॉक्स आहे ते व्यवस्थित बनेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे कुठलाही जुना टी शर्ट तुमच्याकडे असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आता ठीक आहे, तुमच्याकडे जर टी शर्ट नसेल तर तुम्ही या ठिकाणी पिलो कवरचा जरी वापर केला तरीही चालेल, दोघांचा यूज सेमच असतो. तर बघा, अशा पद्धतीने खालच्या साईडने या बॉक्सला, म्हणजे आपण जसा शर्ट घालतो सेम त्या पद्धतीने या बॉक्सला शर्ट घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात
आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल। आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने हा जो शर्ट आहे तो घालून घ्यायचा आहे बॉक्सला। गळ्याकडचा भाग खालच्या साईडने ठेवायचा आहे आणि खालचा भाग बघा अशा प्रकारे बॉक्समध्ये पॅक करायचा आहे। आता राहिला प्रश्न या स्लीव्जचा, तर स्लीव्ज बघा अशा पद्धतीने आतल्या साईडने दुमडून घ्यायच्या आहे। कुठल्याही प्रकारे कट करायच्या नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे। तुम्हाला जेव्हा कधी वाटेल या शर्टचा पुन्हा तुम्ही वापर करू शकतात। अगदी सोप्या पद्धतीने आपण याला तयार केलेला आहे। आणि बघा आता आपला हा बॉक्स तयारसुद्धा झालेला आहे, न शिवता न कट करता अगदी सोप्या पद्धतीने आपण हा ऑर्गनायझर बॉक्स, ज्यामध्ये आपण भरपूर कपडे ठेवू शकतो। आणि असे बॉक्स मार्केटमध्ये जर घ्यायला गेले तर भरपूर पैसे देखील लागतात। तुमच्याकडे असं छान कलरफुल जर टी शर्ट असेल किंवा पिलो कवर असेल, त्यापासून तुम्ही अगदी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करू शकतात। आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। आपण यामध्ये भरपूर कपडे असे ठेवू शकतो, डेली यूजचे म्हणा किंवा लहान मुलांचे कपडे आपण व्यवस्थितरित्या यामध्ये ठेवलेले आहे। आणि बघा काढायला देखील सोपं आहे आणि कपडेसुद्धा व्यवस्थित ऑर्गनाइज राहतात। आय होप की ही पण ट्रिक आवडली असेल। त्यानंतरची दुसरी महत्त्वाची शेवटची टिप्स आहे ती म्हणजे साबणासाठी। आता साबणाचा वापर हा प्रत्येक घरी वापर होतो म्हणजे होतो, कारण आपण कपडे रोजच धुतो आणि कपड्यांना साबण ही तर लावावंच लागतं। पण ही साबण आपण जर कमी कशा पद्धतीने वापरायची ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। कोणीही असो, प्रत्येकाच्या घरामध्ये साबणाची परिस्थिती अशाच पद्धतीने झालेली असते। मग आता ही परिस्थिती जर म्हणजे का होतं, पावसाळा सुरू झालेला आहे। मग पावसाळा म्हटलं की पावसामध्ये साबण भिजल्या जाते, ओलसरपणा साबणामध्ये तयार होतो आणि ऊनसुद्धा एवढं नसतं की आपली साबण व्यवस्थितरित्या वाळतसुद्धा नाही। मग यावेळेस अशी पूर्ण साबण जी आहे ती मेल्ट होते, पाण्यामध्ये विरघळते आणि सर्व साबण खराब होऊन जाते। जी साबण आपल्याला जास्त दिवस जाते ती साबण अगदी 2 दिवसातच संपून जाते। तर त्यासाठी आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत, जेणेकरून तुमची साबण लवकर कधीच संपणार नाही आणि नंतर साबण परत घेण्याची गरजसुद्धा पडणार नाही। तर बघा प्रत्येकाच्या घरी सेम हीच परिस्थिती असते, असं नाही की माझ्यासोबत असं झालेलं आहे, तुमच्यासुद्धा सोबत सेम अशीच परिस्थिती झालेली असेलच, कारण पावसाळ्यामध्ये साबण अशा प्रकारे मेल्ट होते। तर त्यासाठी आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत। तर बघा जो साबण ठेवण्याचा आपला बॉक्स असतो तो घ्यायचा आहे आणि या बॉक्सला 1-2 रबर बँड आपल्याला घ्यायचे आहे, जे आपण घरामध्ये असे पैशांना वगैरे लावतो, छोटेसे रबर बँड आपल्याला घ्यायचे आहे। आणि अशा पद्धतीने जो आपण साबण ठेवण्याचा जो बॉक्स असतो त्याला व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने हे रबर बँड लावायचे आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रबर बँड लावून आपण नेमकं काय करणार आहे, ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा मी 2 रबर बँड या ठिकाणी वापरलेले आहे, तुम्ही 3 सुद्धा वापरू शकतात, परंतु 2 पुष्कळ झाले, जास्त काही गरज नाही 3 लावण्याची। आता बघा आपली जी साबण आहे, ज्यावेळेस आपण कपडे धुतो त्यानंतर ही साबण आता यावरती रबरावरती ठेवायची आहे। छोटे छोटे जर तुकडे असतील साबणाचे तर तुम्ही एक्स्ट्रामध्ये अजून एक रबर बँड लावा, म्हणजेच छोटा तुकडासुद्धा त्यावरती व्यवस्थितरित्या मावेल। आणि बघा हवा खेळती राहते, जरी आपण खालच्या साईडने जरी याला छिद्रे दिलेले असतात, होल दिलेले असतात, जेणेकरून पाणी खाली जातं, पण तरीही पावसाळ्यामध्ये साबण ही मेल्ट होते। तर असं होऊ नये यासाठी हे रबर बँड जर लावलं तर हवा खेळती राहते, साबण वाळते आणि साबणाचा गाळ अजिबात होत नाही। आय होप की ट्रिक आवडली असेल, लाईक करा, शेअर करा।